तर आज आम्ही माझ्या वडिलाच्या शेतात आलेले आहे. भरपूर सारं असं ऊन होतं. संध्याकाळचे 4:30 वाजता आम्ही शेतामध्ये आलेले आहे. तर तरी पण एवढं ऊन होतं, की भरपूर ऊन होतं बघू शकताय. आणि आम्हाला खायच्या होत्या गव्हाचा हुरडा, म्हणजेच गव्हाच्या ओंब्या असतात त्या भाजून खायच्या होत्या. तर एक-एक कुठेतरी वल्ली ओंबी होती बघू शकताय. तर ह्या सगळ्या माझ्या बहिणी आहेत. तर आम्ही 5-6 बहिणी आहे. तर वडिलाच्या शेतामध्ये आले आणि हे एक-एक, एक-एक आम्ही असं ओल्या ओंब्या काढलेल्या आहेत बघू शकताय. पूर्ण गहू असा वाळून गेलेला आहे. तर खायचंच म्हणल्यावर काय आम्ही एक-एक, एक-एक अशा ओंब्या गोळ्या अशा करून घेतलेल्या आहेत बघू शकताय. सगळ्यांनी अशा मूठ-मूठ अशा गोळ्या केलेल्या आहेत ओंब्या आणि आता भाजायच्या आहेत आपल्याला. आणि हरभरा पण आहे. हरभरा पण भाजून खायचा आणि ओंब्या पण भाजून खायचा. तर हे असा हुरडा पार्टी करायला पाहिजे कधीतरी आणि वर्षातून एकदाच असं खायला मिळते तर खायलाच पाहिजे. तर आम्ही सगळ्यांनी मिळून अशा ओंब्या काढलेल्या आहेत एक-एक बघू शकताय. पूर्ण गहू असा वाळलेला आहे, काढायलाच आलेला आहे. तर माझ्या वडिलाच्या शेतात आले आम्ही. तर माझ्या वडिलाला आता जाऊन 5-6 महिने झालेले आहे. तर माझे वडील नाहीत. आमच्या वडिलाची आम्हाला इतकी आठवण येते ना, क्षणाक्षणाला आठवण येते. तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे तर एवढी आठवण येते काही सांगता येत नाही. कधीच आम्ही आमच्या हाताने कधीच आम्ही हुरडा भाजून खाल्लेला नाही आत्तापर्यंत आम्ही. तर आमचे वडील आम्हाला सारखं बोलवायचे, "हरभरा खायला आलाय की या, वाळायला लागलाय आणि गहू वाळायला लागलाय, ओंब्या भाजून खायला या." त्यांना माहिती आहे आम्हाला भरपूर आवडते आणि माझे वडील खरंच खूप बोलवत होते आम्हाला आणि सारखं वडिलांची आठवण येते. 5-6 महिने झालेत माझ्या वडिलाला जाऊन आणि आई पण आता इथं नाहीये, बहिणीकडे गेलेली आहे पुण्याला. आम्हीच असं बहिणी-बहिणी गोळा झाले रविवारचं. घरी गेले, घरी थोडा वेळ बसले आणि मग शेतामध्ये आले. तर वडील नसल्याची हर घडीला असं सारखं वडिलांची आठवण येते आणि खूप कमी भासते वडिलांची खरंच. कधीच आम्हाला असं वडिलांनी रागावले पण नाही आणि कधीच आम्हाला कधी मारायचं तर सोडा, पण कधी आमच्या वडिलांनी आम्हाला रागवलेले पण नाही. इतकं मायाळू होते आमचे वडील. तर गेल्यावर आम्हाला मी बोलताना सुद्धा माझा असा कंठ दाटून येते, डोळ्यात पाणी येते बोलायचं कसं. तर एवढे लोकं दिसतात आणि माझे वडील दिसत नाहीत असं. सगळ्या बहिणी आम्ही असं गोळा झालेल्या आहेत. बहिणीची मुलं आणि बहिणी आम्ही असं शेतामध्ये. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि हे भासताना माझ्या डोळ्यात सारखं पाणी येत होतं. म्हणजे कारण आमचे वडील आम्हाला कधीच भाजून द्यायचे नाही. भाजून सगळं असं म्हणजे जाळं असते ते पूर्ण विझून आम्हाला नंतर खा म्हणायचे. तर हे आमचे वाटेकरी आहेत. त्यांना शेत दिलंय आता त्यांना, माझ्या वडिलाचं शेत. तर त्यांनी आम्हाला भाजून देत होते. पण त्यांना बघून खूप आठवण येत होती. असं वाटत होतं की आमचे वडील आहेत आम्हाला हुरडा भाजून देत आहेत. असं सारखं आठवण येत होती. पण मी बोलून दाखवलं नाही कोणाला. खूप आठवण येत होती. मला आत्ता बोलताना पण रडायला येतं. वडिलांची अशी एक आठवण नाही की कधी वडिलांची सांगायला भरपूर साऱ्या अशा आठवणी आहेत. वडील होते तेव्हा मी 8 दिवसाला रविवारची सुट्टी असली की 8 दिवसाला वडिलांना भेटण्यासाठी यायचं आणि शेतात फिरायचं. इतकं खूप आम्ही आता वडिलाला 5-6 महिने झालं जाऊन, तर कमीत कमी मी माहेरी 2 ते 3 वेळा आला असेल, एवढंच आलं असेल. खरं वडील नसल्यामुळे जास्त आता माहेरी जावंसं पण वाटत नाही आणि आई पण इथं नसते, बहिणीकडे असते. तर आम्ही 5-6 बहिणीच आहे आणि भाऊ नाही. तर हे आम्ही असं सगळं गोळा झालेली आहे हुरडा खाण्यासाठी. चला म्हणलं इथं आई तर पुण्याला गेलेली आहे बहिणीकडं आणि वडील तर आता गेलेच, तर आपण जाऊया म्हणले आणि हुरडा खाऊन येऊया. खायचं कमी आणि वडिलांच्या आठवणी भरपूर आल्या आणि खरंच वडील ते वडील असतात. वडिलांची खूप आठवण येत होती खरंच. आणि आम्ही आता हे असं भाजून हरभरा पण भाजलेला आहे आणि इकडं वंब्या पण भाजलेल्या आहेत आणि सगळे मिळून असं खातात. ही माझ्या बहिणीचे मुलं आहेत आणि छोटी मुलगी पण छोट्या बहिणीची मुलगी पण आहे छोटीशी. आता 2 वर्षाची आहे ती. आणि आम्ही असं खाल्लं थोडं. शेतात पाऊल टाकल्याबरोबर वडिलांची आठवण येते. घरी गेली की आठवण येते. खूप भरपूर साऱ्याच्या आठवण येतात. 5-6 महिने झालं माझ्या वडिलाला जाऊन आता. असो, वडिलांची आठवण तर येतच राहील. पण आता हे हरभरा भाजलेला आहे आणि असं आम्ही ओंबे असं हातावर चोळून-चोळून, हे बहिणीचा मुलगा आहे बघू शकताय. हातावर अशी ओंबी, गव्हाची ओंबी आहे ते चोळून असं हात एकदम काळे झालेले आहेत सगळ्यांचे आता हे हुरडा खाऊन.
असं ताजा हुरडा आणि गरम-गरम हुरडा ही खाण्याची ही खरंच वेगळीच मजा असते. तर बघू शकताय छोटा माझ्या बहिणीचा मुलगा आहे. असं हातावर चोळून असं हुरडा खातोय. तर आम्ही आता हुरडा वगैरे खाल्लेला इथं, ओंब्या खाल्ल्या आणि संध्याकाळचे 5:30-6 वाजलेले आहेत. आता आम्ही निघालो घरी. ज्याच्या त्याच्या घरी निघालेली आहे. आम्हाला पण वसमतला यायचं होतं. संध्याकाळचे आता 6 वाजत आलेले होते. तर अंधार पडेल म्हणून आम्ही पण आता 6 वाजता वसमतला निघणार आहे. तर ही आहे माझ्या वडिलांची शेती. पूर्ण दिसते ती सगळी माझ्या वडिलांची शेती आहे. आम्ही आता ओंब्या वगैरे खाऊन, हुरडा खाऊन आता निघाले घरी. तर इथं रोडला आल्याच्या नंतर आता ज्याची त्याच्या गाड्या जिकडे-तिकडं गेलेल्या आहेत. तर ही छोटी बहीण आहे आणि छोट्या बहिणीची मुलगी आहे. चला तर मग आम्ही पण निघते आणि व्हिडिओ इथंच एंड करते.